लाडकी बहीण योजना ही फसवी आहे हे निवडणुकीनंतर दिसलं असंही राऊत म्हणाले। महिला मंत्री 2100 रुपये देणं आता शक्य नाही म्हणतायत, ही तर फसवणूकच झाली असा निशाणा संजय राऊतांनी आदिती तटकरे यांच्यावर साधलाय। तर लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालं नाहीये असंही राऊतांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिलं आहे। 2100 रुपये देणार होते लाडका, निवडणुकीनंतर ताबडतोब आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत, त्यांनी ते शक्य नाही सांगितलं। ही महिलांची फसवणूक आहे। लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही, ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था। आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल, तर त्याच्यावरच बोट दाखवलं की हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडत आहे। वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः, की लाडक्या बहिणींना तुम्ही द्या, पण त्यासाठी आमच्यासारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्याला जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाही आहेत लाडकी बहीण आल्यापासून। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे।